तामिळनाडूच्या निवडणुकांबाबत एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाप्रमाणे सर्वेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. तामिळनाडूच्या जनतेनं मुख्यमंत्रीपदासाठी विद्यमान मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्यापेक्षा अभिनेता विजय उर्फ थलपतीवर अधिक विश्वास दाखवला आहे. नेमका ॲक्सिस माय इंडियाने अशी कोणती आकडेवारी जाहीर केली आहे ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष तामिळनाडूकडे लागलं आहे? जाणून घेऊयात त्याबद्दल अधिक सविस्तर. तामिळनाडूच्या राजकारणासह देशात सध्या एका नावाची चर्चा आहे, ती म्हणजे सुपरस्टार विजय उर्फ थलपती याची. तमिलगा वेट्री कझगम म्हणजेच TVK या राजकीय पक्षाद्वारे राजकारणात एंट्री करणाऱ्या विजयने पहिल्याच प्रयत्नात राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत. मतदानानंतर ॲक्सिस माय इंडियाच्या आकडेवारीत जनतेने विद्यमान मुख्यमंत्री के स्टॅलिन यांना पिछाडीवर टाकत मुख्यमंत्रीपदासाठी थलपती म्हणजेच विजयला पहिली पसंती दर्शवली आहे. स्टॅलिन आउट, थलपती इन. ॲक्सिस माय इंडियाची ही आकडेवारी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाप्रमाणे आहे. विजय यांच्या TVK पक्षाला 37% मतांसह तामिळनाडूची पहिली पसंती दिली आहे, तर त्याखालोखाल विद्यमान मुख्यमंत्री के स्टॅलिन हे 35% मतांसह दुसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर AIADMKला केवळ 22% मतांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे जनतेच्या मनात सिनेमातील अभिनयाप्रमाणेच विजयने पहिल्याच राजकीय इनिंगमध्ये ग्रँड एंट्री मिळवण्यात यश मिळवल्याचं बोललं जात आहे. बॉक्स ऑफिसवरच नाही तर मतपेटीवरही वन मॅन शो. ज्याप्रमाणे थलपतीचा सिनेमा रिलीज झाला की थिएटर हादरून जातं, तसंच काहीचं चित्र या सर्वेक्षणात दिसलं आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या मते विजयचा तमिलगा वेट्री कझगम TVK पक्ष 98 ते 120 जागा जिंकून मोठा धमाका करू शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे विजयच्या पक्षाकडनं थेट 140 ते 170 जागांचा सुपरहिट दावा केला जात असून 4 मे रोजी विजयच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. एकीकडे विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पिछाडत विजयने बाजी मारली आहे, तर दुसरीकडे TVKने राजकीय चाणक्यांनाही धूळ चारल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपचे अण्णामलाई यांना केवळ 2% आणि नाम तमिळर काचीचे सीमन यांना 3% मतं मिळाली आहेत आणि विजयच्या झंझावातापुढे ते पूर्णपणे गारद झाले आहेत. त्यामुळे विजय उर्फ थलपतीने पहिल्याच राजकीय इनिंगमध्ये केलेली ही ग्रँड एंट्री तामिळनाडूच्या राजकारणात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट मानली जात आहे. तामिळनाडूच्या या महामुकाबल्याचा निकाल 4 मे रोजी लागणार असून पडद्यावरचा हा थलपती आता खुर्चीवर बसणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. थलपती विजय यांच्या पॉलिटिकल ब्लॉकबस्टर लोकप्रियतेची 5 मुख्य कारणं आपण पाहूयात. विजय यांच्या या अनपेक्षित यशामागे केवळ त्यांचा पडद्यावरचा करिश्मा नाही, तर त्यामागे सखोल सामाजिक आणि राजकीय कारणं दडलेली आहेत. सर्वात पहिलं कारण तरुणाईची क्रेज आणि सुशिक्षित चेहरा. विजय यांची फॅन फॉलोईंग प्रामुख्याने तरुणांमध्ये अफाट आहे. राजकारणात एक फ्रेश आणि सुशिक्षित चेहरा म्हणून तरुण मतदार त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. दुसरी गोष्ट द्रविडी राजकारणातील पोकळी. जयललिता आणि करुणानिधी यासारख्या दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात जी मोठी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढणारा खंबीर नेता म्हणून जनतेला विजय यांच्या रूपात पर्याय दिसत आहे. तिसरं महत्त्वाचं कारण तळागाळातील समाजकार्य. गेल्या अनेक वर्षांपासून विजय आपल्या फॅन क्लबच्या माध्यमातून गरिबांना मदत, आरोग्य शिबिरं आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ एक अभिनेता म्हणून न राहता एक जनसेवक म्हणून तयार झाली आहे. चौथं कारण भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचे आश्वासन. प्रस्तावित पक्षांच्या कौटुंबिक राजकारणाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेला मध्यमवर्ग एका नवीन पर्यायाचा शोध घेत आहे, ज्याला विजय यांनी साथ घातली आहे. 5वं आणि शेवटचं महत्त्वाचं कारण प्रादेशिक अस्मिता आणि तमिळ स्वाभिमान. आपल्या भाषणांमधनं आणि पक्षाच्या भूमिकेतनं त्यांनी तमिळ संस्कृती आणि स्वाभिमानाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे, जो तामिळनाडूच्या मतदारांच्या मनाला थेट भिडला आहे. एकूणच तुम्हाला काय वाटतं? विजय मुख्यमंत्री होतील का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.